नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. अर्ध्या रात्री पंकज आणि देविका परीचा पाठलाग करत परीचं सत्य बाहेर काढण्यासाठी निघाले घराबाहेर. तर इथे आता सत्य समद्यांना सांगत असतो. एकमेव काय, अंकल माझ्याबरोबर माझ्या गाडीत आले हे सिद्ध होतंय. आता कोणीही कुठलाही प्रश्न विचारू नये. त्यावर अंकल म्हणू लागतो, पण सत्या, माझ्या गळ्यातली चैन आणि माझं घड्याळ कधी मिळणार? त्यावर सत्य म्हणू लागतो, मिळणार अंकल, तुम्हाला तुमच्या समद्या वस्तू मिळतील, पण आता फक्त तुमचं तोंड जेवणालाच उघडेल, तोपर्यंत तोंड बंद ठेवायचं. त्यावर लगेच आता परी म्हणू लागते, पण एक्सक्यूज मी सत्या, हा माणूस कोणच आहे? त्यावर लगेच आता हबीबी अंकल पटकन परीजवळ येतो आणि म्हणू लागतो, चाय जमीरा, आय एम देविकाच अंकल, हल हबीबी ओल हबीबी असे म्हणत अंकल आता डान्स करू लागतो. त्याच वेळेस आता परी रवीजवळ येते आणि लागते, रवी, हे चाय जमीरा काय असतं? त्यावर लगेच आता रवी म्हणू लागतो, नो आयडियाज, मला याबद्दल काही माहिती नाही. आता पटकन अंकल त्या टेबलवरती छोटंसं जे फ्लॉवर पॉट असतं ना, ते हातात घेतो, गुडघ्यावरती खाली बसतं आणि ते फ्लॉवर पॉट परीसमोर धरतच म्हणू लागतो, मला अशीच हवी असती, तुझं नाव काय असती जमीरा? त्यावर लगेच सत्य म्हणू लागतो, अंकल, परी परी हीच. आता मात्र परी हीच हे म्हटल्यानंतर अंकल तर वेडाच होतो, कारण सत्याने त्याला परीला तू पटवू शकतो असं खोटं सांगून आणलेलं असतं ना. आता मात्र लगेच अंकल म्हणू लागतो, परी, मला अशीच हवी होती खरी. वा, काय परी आहे तू, मला खूप आवडली असती, हल हबीबी असे म्हणत अंकल तर आता या परीचा पाठलागच करू लागतो. आता मात्र परीला काय करावं, हा माणूस किती वेडा आहे, यू आर मॅड असे म्हणत आता लगेच परी सुधू सुधू असे ओरडतच आता सुधाकर भाऊ आणि आजी हॉलमध्ये येत असतात. आता परी पटकन सुधाकरच्या पाठीमागे जाऊन लपते. आता तिने घट्ट सुधाकरला असं पकडलेलं असतं, सुधाकर भाऊंचा हातही पकडलेला असतो. निरूपाला मात्र हे बघून खूपच राग येतो. त्याच वेळेस परी म्हणू लागते, सुधू बघ ना, अरे किती मॅड माणूस आहे, सारखा माझ्या मागे लागलाय. त्याच वेळेस आता लगेच परीचं लक्ष आजींकडे जातं. आजीने अगदी छान साडी घातलेली असते, गळ्यात हार वगैरे छान मेकअपही केलेलं असतो. तेव्हा लगेच परी म्हणू लागते, काकू, अगं किती छान तयार झालीस, किती गोड दिसतेस तू असे म्हणत परी आता पटकन आजींना मिठी मारते. त्याच वेळेस आता लगेच आजी म्हणू लागते, तू पण लय गोड दिसते, एकदम भारी, मला खरं ना तुझ्यासारखी सून हवी होती. आता मात्र निरूपाला तर खूपच राग येतो. तेव्हा लगेच सुधाकर भाऊ हसू लागतात. सगळेजण सुधाकर भाऊंकडे बघू लागतात. त्याच वेळेस आता निरूपा मनाशीच म्हणू लागते, झालं, या सासूबाई आल्या तिच्या सोबतीला, आणखीन कशाला टपल्यात, कशाला यायचं, थांबायचं ना तिकडेच देवदर्शन करत. पण नाही, ऐन वेळेस टपकायची सवयच आहे त्यांना. त्यावर लगेच आता अंकल पटकन ते फ्लॉवर पॉट घेऊन आता परीजवळ येतो आणि म्हणू लागतो, नाही, कसं आहे ना, ही तुमची सून नसती, कारण तिचं लग्न झालं नसती ना, तिला माझ्यासारखा नवरा मिळेल असती. आता मात्र परीला खूपच राग येतो. त्याच वेळेस आता देविका मात्र डोक्यालाच हात लावते, परी, मी तुला आवडली असती ना? तेव्हा लगेच आता परी म्हणू लागते, एक्सक्यूज मी तुम्हाला ओळखत पण नाही, कोण आहात तुम्ही? तेव्हा अंकल हसतच लागतो, जुळली, आपली भाषा एकदम भारी जुळली, तू परी असती आणि मी देविकाच अंकल, हबीबी. त्याच वेळेस आता लगेच सगळेजण परीकडे आणि या अंकलकडे बघू लागतात. तेव्हा सत्याला मात्र हसायलाच येतं. त्याच वेळेस आता अंकल म्हणू लागतो, मी तुम्हाला आवडली नसती, नाही म्हणजे तुम्हाला कसा माणूस आवडली असती? त्यावर लगेच आता परी म्हणू लागते, मला नवरा म्हणून सुधूसारखा माणूस चालेल. आता मात्र सुधूसारखा माणूस चालेल म्हणतात सुधाकर भाऊ लाजू लागतात. आजी हसू लागते. आता निरूपाचा मात्र जळफळाट झालेला असतो. त्यावर अंकल म्हणू लागतो, काय, नाही 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 नाही, अहो त्यांचं लग्न झालंय, त्यांची आधीच एक हबीबी आहे आणि माझं लग्न नाही झालंय, तुम्ही मला चॉईस करू शकता. आता लगेच परी म्हणू लागते, एक्सक्यूज मी, काय चालू आहे तुमचं? सांगितलं ना, मी तुम्हाला ओळखत नाही. त्याच वेळेस आता परीला लगेच शिंक आलेली असते. आता पटकन सुधाकर भाऊ आपल्या खिशातला रुमाल काढतात
आणि परीसमोर धरतात. त्याच वेळेस आता अंकलनेही आपल्या खिशातला रुमाल काढलेला असतो आणि परीसमोर धरलेला असतो. आता दोघांचे हात पुढे असतात. परी मात्र दोघांकडे बघू लागते. आता अंकल म्हणू लागतो, घ्या ना, माझा घ्या ना, त्यांचं लग्न झालंय. आता मात्र परी सुधूचा रुमाल हातात घेते आणि आपला चेहरा त्याने पुसू लागते. आता मात्र सुधाकर भाऊ पुन्हा तो रुमाल घ्यायला हात पुढे करतात. त्याच वेळेस परी म्हणू लागते, नाही राहू दे सुधू, तुझी आठवण म्हणून राहील माझ्याकडे, असे म्हणत सुधाकर भाऊ लाजू लागतात. त्याच वेळेस आजी म्हणू लागते, परी अजूनही तशीच आहे बरं का तू. आता निरूपाला खूपच राग येतो. काय चाललंय यांचं, जरा जास्तच चाळे चालू आहे, बघतेच मी यांच्याकडे. त्याच वेळेस आजी म्हणू लागते, बरं आता सगळेजण तयार आहात की नाही, मग निघायचं. तेव्हा लगेच आता निरूपा म्हणू लागते, हो चला आता पार्टीच्या ठिकाणी जाऊया आणि मग तिकडे गेल्यानंतर गप्पा मारूया, चला. अंकल मात्र हबीबी करत परीच्या पाठीमागेच चाललेला असतो. त्याच वेळेस आता सत्या लगेच निरूपाजवळ येतो आणि म्हणू लागतो, निरूपा हे सगळं काय चालू आहे बघतेस ना. अगं जुन्या हिरोईनीला तर कोणीच भाव देत नाही, घरचा हिरो पण नाही आणि दारचा आलेला हिरो बी नाही. आता निरूपा खूपच भडकलेली असते. सत्याने आता आणखीनच काडी लावलेली असते. निरूपा आता फुगल्या असे तोऱ्यातच पार्टीकडे निघालेली असते. तरी ते आता सगळेजण जेवणासाठी बसलेले असतात. आता सत्याही आपल्याला ताट वाढून घेत असतो. त्याच वेळेस अंकल येतो आणि मला लागतो, माझी चैन आणि घड्याळ मला कधी मिळत असती, कधी मिळणार आहे ते. त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो, मिळेल तुम्हाला, तुमच्या सगळ्या गोष्टी अगदी वेळेवरती मिळेल. मी कधीही कुणाचं काहीही घेत नाही, ज्याचं असेल त्याचं मी पुन्हा परत करतो. हे घ्या अंकल, तुमची चैन आणि तुमचं घड्याळ, असे म्हणत आता सत्या आपल्या खिशातनं ती चैन आणि घड्याळ काढतो आणि अंकलच्या हातात टेकवतो. आता मात्र लगेच अंकल खुश होती आणि म्हणू लागती, सत्या अरे हे कुठलं कॅरेक्टर असती, किती भारी बोलती ना तू. तेव्हा सत्या म्हणू लागतो, मी मराठीचा प्राध्यापक सत्यजित सुधाकर गायकवाड. त्यावर लगेच अंकल आणखीन प्रश्न विचारणार. तेच सत्या म्हणू लागतो, आता जर कुठलाही एक प्रश्न जरी वाढव आला ना तरी इथेच कोंबडा करेल, प्राध्यापक आहे मी, लक्षात ठेवायचं. तेव्हा अंकल म्हणू लागतो, ओ सॉरी मी आता काहीच बोलत नसती, असे म्हणत अंकल आपलं ताट घेऊन आता इकडे परी मोबाईलवरती बोलत असते. आता तिच्याजवळ येतो, हबीबी सारखा तिच्या मागे करत असतो. आता परी दुसऱ्या बाजूला जाते तरीही अंकल तिचा पाठलाग करतो. परी आता एका टेबलजवळ जाऊन आता बसते. आता मात्र अंकल तिच्या शेजारी येऊन बसतो आणि हबीबी करत तिच्याकडे एकटक बघू लागतो. आता मात्र या परीला या अंकलचा खूपच राग येतो. तेव्हा आता एका टेबलवरती आजी आणि सुधाकर भाऊ बसलेले असतात. परी पटकन आता सुधूजवळ येऊन बसते आणि लागते, सुधू हा माणूस कोण आहे, किती मॅड वागतो ना तो, मी तुझ्या शेजारीच बसणार आहे. तेव्हा आजी म्हणू लागते, बैस इथेच बैस. त्याच वेळेस आता अंकल आपलं ताट घेऊन परी शेजारी येऊन बसतो. आता निरूपा परी शेजारी येऊन बसणार तेच अंकलने खुर्ची पकडलेली असते. निरूपाला या अंकलचा खूपच राग येतो. त्याच वेळेस आता परी म्हणू लागते, सुधू अरे तू काहीच का खात नाहीये, अरे तुझं ताट रिकामं काय, थांब मी तुझ्यासाठी काहीतरी घेऊन येते, असे म्हणत परी पटकन आता सुधाकरचं ताट घेऊन आता बाजूला जाते. आता निरूपाला मात्र या परीचा खूपच राग येतो. त्याच वेळेस आता आजी म्हणू लागते, सुधू अरे खरं तर ना मला ही परीच सून म्हणून हवी होती, तू जरा घाईच केली लग्न करायची, पण जाऊ दे, आता नशिबापुढे जाता येत नाही ना. आता हे बोलणं ऐकताच निरूपाला आजीचा खूपच राग येतो. त्याच वेळेस निरूपा म्हणू लागते, आणते मी तुम्हाला वाढून आणते, असे म्हणत निरूपा आता परीजवळ येते आणि परीला म्हणू लागते, परीजी द्या मी नेते त्यांना वाढून, तुम्ही जाऊन बसा. तेव्हा परी म्हणू लागते, नाही नको, मी आले ना मी जाईन सुधूसाठी घेऊन. आता परीने नूडल्स आणलेले असतात सुधाकर भाऊंसाठी. तेव्हा परी म्हणू लागते, सुधू चल बरं मी तुला भरवते. आता स्वतःच्या हाताने परी सुधाकर भाऊंना ते नूडल्स भरू लागते. आता ती खूपच खुश असते. निरूपाचा मात्र इकडे जळफाट झालेला असतो. आता परी खुश असल्यामुळे ती आपल्या गळ्यातली चैन फिरू लागते. त्याच वेळेस आता पंकजचं लक्ष या परीकडे जातं. अरे बापरे, जशी ही परी खुश झाल्यानंतर गळ्यातली चैन फिरवते तसंच सत्याचं पण वागणं आहे. सत्या ही अशीच गळ्यातली चैन फिरवतो. अरे बापरे, या दोघांच्या सवयी सेम आहेत का. त्याच वेळेस सुधाकर भाऊ म्हणू लागतात, परी
अगं तू मला का भरवतेस आणि तू एकटी अशीच बसली, तुला काही खायचं नाही आहे का? थांब 1 मिनिट, वेटर प्लीज यांच्यासाठी काहीतरी आणा बरं. तेव्हा परी म्हणू लागते, माझ्यासाठी ना पनीर असेल तर आणाल का प्लीज, मी पनीरच खाईल. त्याच वेळेस आता पटकन तो वेटर जातो आणि परीसाठी पनीरची भाजी घेऊन येतो. आता मात्र ही भाजी मीरा वहिनीने बनवलेली असते, अगदी छान झालेली असते. मीराचं लक्ष परीकडेच असतं, यांना आवडेल ना हे पनीर. त्याच वेळेस आता एक घास खाताच लगेच परी म्हणू लागते, वाव किती मस्त झाली पनीरची भाजी. हे इंडियन फूड खायला ना मला खूप आवडतं, सगळ्यात आवडतीची भाजी हा. त्याच वेळेस आता रवी म्हणू लागतो, परीजी ही भाजी आमच्या मीरा वहिनीने बनवली. तेव्हा लगेच आता परी म्हणू लागते, खरंच मीरा, अगं तुझ्या हाताला किती चव आहे, किती मस्त झालं हे पनीर. सगळ्यात जास्त मला पनीरच आवडतं, माझी बेस्ट भाजी ती. त्याच वेळेस आता लगेच मीरा म्हणू लागते, हो मग यांचंही तसंच आहे, यांना सगळ्यात जास्त पनीरच आवडतं, म्हणून यांच्यासाठी मी ती स्वतःच्या हाताने बनवली होती. त्याच वेळेस आता पंकजला धक्काच बसतो, अरे बापरे, आवडीनिवडी पण सेम, म्हणजे परीलाही पनीर आवडतं आणि सत्यालाही पनीर, नेमकं ही भानगड काय आहे. त्याच वेळेस आता इथे देविकाच्या अंकलने जेवायला सुरुवात केलेली असते. आता दोनही चमचे ताटातनं बाजूला काढून इथे अंकलने हाताने नूडल्स खायला गबागब सुरुवात केलेली असते. सगळेजण या अंकलकडे बघू लागतात. त्याच वेळेस परी म्हणू लागते, एक्सक्यूज मी, काय करताय तुम्ही? अहो तुम्ही नूडल्स हाताने का खाताय? आता देविकाला मात्र मोठा धक्काच बसलेला असतो, कारण हा अंकल आपली कधी चव घालेल ना सांगताच येणार नाही. तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते, परीजी अंकल ना संस्कृती जपतायत, म्हणजे कितीही दुबईला कुठेही राहू द्या पण आपल्या गावाकडची संस्कृती विसरायची नाही, म्हणून हाताने जेवण करतायत. आता निरूपा म्हणू लागते, अरे बापरे, खूप परंपरा संस्कृती जपणार आहेत बरं का. त्याच वेळेस आता अंकल म्हणू लागतं, हो मी खात असती, असे म्हणत आता अंकलने मात्र गबागब खायला सुरुवात केलेली असती. तर इकडे निरूपा मनाशीच म्हणू लागते, मला काही करून या परीसमोर इन्व्हेस्टमेंटचा विषय काढावाच लागेल. आलीपासनं विषय दुसराच भरकवते, सारखी यांच्या मागं लागले आणि हे बी तसलेच. आता मला काही करून तिच्याबद्दल बोलावंच लागेल. आता निरूपा परीजवळ येते आणि म्हणू लागते, परीजी नाही म्हणजे तुमचं झालं का ते काम? तुम्ही एवढ्या मोठ्या कामासाठी इकडे आला होता, ते झालं का? तेव्हा परी म्हणू लागते, चालू आहे, माझं काम चालू आहे, पण तुम्ही समद्यांनी ही जी तयारी केली ना ती मला खूप आवडली, माझ्यासाठी तुम्ही एवढं सगळं केलं. तेव्हा निरूपा म्हणू लागते, का नाही करायचं? तुम्ही एवढ्या मोठ्या कामासाठी आलात इकडे, मग आम्ही तर एवढं छोटंसं करूच शकतो की नाही? नाही म्हणजे झालं का तुमचं इन्व्हेस्टमेंट करायचं काम झालं का? आता मात्र लगेच सुधाकर भाऊंना जोराचा ठसका लागतो. आता परी पटकन ग्लासभर पाणी घेते आणि सुधाकर भाऊंना ते पाणी पाजू लागते. सुधू, अरे ठीक आहेस ना? ऑल ओके आहेस ना तू? तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात, हो. आता मात्र सत्या, मीरा, रविरिया सगळेजण या परीकडे बघत असतात, कारण परी सुधाकर भाऊंची खूपच छान काळजी घेत असते. त्याच वेळेस आता पंकज मनाशीच म्हणू लागतो, काय चालू आहे बाबांचं आणि या परीचं? नक्कीच काहीतरी भानगड दिसायली. त्याच वेळेस आता इकडे अंकलने वाचावच खाल्लेलं असतं. आता मात्र या अंकलचा सगळ्यांना खूपच राग आलेला असतो. तेवढ्यात अंकल म्हणू लागतो, हबीबी तुम्हाला काही हवं आहे का? जमीरा, मी आणतो ना काहीतरी, असे म्हणत आता अंकल परीचं ताट ओढू लागतो. परीला मात्र खूपच राग येतो. परी पटकन उठते आणि म्हणू लागते, शटअप, कळत नाही का तुम्हाला? अहो मला नकोय, सांगितलं ना, मला दुसरं काही खायचं नाही आहे, पण कळत नाही का? हा कोण माणूस आहे, किती मॅड आहे. आता मात्र परी लगेच या अंकलवरती खूपच जोरात ओरडलेली असते. अंकल मात्र घाबरतो. हबीबी, सॉरी हबीबी, असे म्हणू लागतो. निरूपालाही या अंकलचा खूपच राग येतो. त्याच वेळेस देविका मनाशीच म्हणू लागते, नाही 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 नाही, मला काही करून या बावळट अंकलला या पार्टीतनं बाहेर काढावं लागेल, नाहीतर हा अंकल काय करेल सांगता येणार नाही. असे म्हणत देविका पटकन आपला मोबाईल काढते आणि अंकलला कॉल करते. अंकल बघतो तर देविकाचा फोन असतो. तो आता देविकाकडे बघतो. देविका त्याला खुणवते, फोन उचल असे म्हणू लागते. अंकलने फोन उचललेला असतो. आता अंकल हॅलो हॅलो करू लागतो. त्याच वेळेस देविका येते आणि म्हणू लागते, अंकल इथे रेंज नाही आहे, तिकडे चला आपण रेंजमध्ये जाऊया. आता देविकाने अंकलला इकडे बाजूला आणलेलं असतं. तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते, ए भिंडोक,
अरे मी तुला इकडनं जायलाच सांगितलं होतं ना, तू इथे काय करतोय? तेव्हा अंकल म्हणतो त्या सत्याने माझी चेन आणि घड्याळ काढून आणलं, मग मला यावंच लागलं ना. त्यावर लगेच आता देविका म्हणू लागते, बरं बरं ठीक आहे, मी दिलेले पैसे कुठे? आता अंकल आपल्या खिशातनं पैसे काढतो आणि देविकाच्या हातात देतो. तेव्हा देविका म्हणू लागते, आता निघायचं, लगेच इकडनं निघायचा. तुला इथे यायची गरजच नव्हती ना मुळात म्हणजे, आणि तो सत्या भेटला कुठे तुला? त्यावर अंकल म्हणू लागतो, मी निघालोच होतो, मी जी टॅक्सी बुक केली होती ती या सत्याचीच निघाली, आणि मग काय, या सत्याने मला धमकावलं, आणि पोरी मी तुझ्यासाठी आलो गं, नाहीतर तुला सासुरवास झाला असता. या निरूपाने तुला आणि मला बाटलीत भरून समुद्रात फेकून दिलं असतं. तेव्हा देविका मला लागते, किती बिंडोकेस तू, अरे खरं खोटं काही कळतं की नाही? त्या सत्याने सांगितलं आणि तू ऐकलं का? चल निघ आता, लगेच या पार्टीतनं निघायचा, नाहीतर बघ मी तुला बाटलीत भरेन आणि समुद्रात फेकेन. आता अंकल मात्र तिकडनं निघून जातो. त्याच वेळेस आता देविका आतमध्ये येते आणि मला लागते, आई तुम्ही घ्या ना काहीतरी, बसा ना. तेव्हा परी म्हणू लागते, हो तुम्ही का उभे आहात, तुम्ही बसा ना. त्याच वेळेस आता निरूपा देविकाला विचारू लागते, देविका अगं काय झालं, अंकल कुठे आहेत? तेव्हा देविका म्हणू लागते, आई अंकलला एक खूप महत्त्वाचं काम आलं म्हणून त्यांना जावं लागलं. त्याच वेळेस सत्या मनाशीच म्हणू लागतो, वा बबडे, तू बरोबर या अंकलला काहीतरी सांगून फितून इकडनं काढून दिलं, हे आम्हाला चांगलंच माहिती. त्याच वेळेस परी म्हणू लागते, सत्य बाळा अरे तिकडे काय बसलाय, इकडे ये ना माझ्याजवळ. मग लगेच मीराई सत्याला खुणावते आणि सत्या लगेच आता परीजवळ जाऊन बसतो. आता पंकजला धक्का बसतो, सत्या बाळा, आम्हाला नाही कुणाला बाळा बोलली, आणि या सत्याला का बाळा बोलली? काय असेल नेमकं या दोघांचा संबंध? मला ना जरा डाऊट येतो या, असं आता पंकजचा विचार चालू झालेला असतो. त्याच वेळेस आता निरूपा पुन्हा पैशांचा विषय काढणार. तेच सुधाकर भाऊ लागतात, परी अगं तुला काही हवंय का अजून? नाही, हे बघ तू चिडचिड करू नको बरं, आणि त्या अंकलचं मनावर घेऊ नको, शांतपणे जेवण कर. तेव्हा परी म्हणू लागते, सुधू मी अगदी ठीक आहे. त्याच वेळेस आजी म्हणू लागते, सुधाकर अरे जेव्हा कॉलेजमध्ये परी रुसायची रागवायची तेव्हा तूच तिची समजूत काढायचा, आठवतंय ना? आता लगेच परी म्हणू लागते, हो आठवतंय ना, ते दिवस मी अजूनही विसरले नाही आहेत. आता मात्र त्या दिवसांची आठवण काढताच निरूपा खूपच भडकते. त्याच वेळेस आता सत्य म्हणू लागतो, चला पिताश्री तुम्ही बरे आहात ना, तुम्हाला आता काहीच ठसका वगैरे लागणार नाही ना? तेव्हा आता सुधाकर भाऊ हसू लागतात. त्याच वेळेस आता सत्या मात्र आता चमच्याने जेवण करायला सुरुवात करतो. आता कधी असं चमच्याने जेवायची सत्याला सवय नसते, त्यामुळे सत्याकडनं आता चुकून पनीरचा एक पीस उडून आता परीच्या ताटात पडलेला असतो. सगळेजण आता या सत्याकडे बघू लागतात. तेव्हा निरूपा मनाशीच म्हणू लागते, झालं, संपलं, सगळं नाटक संपलं. या सत्याला ना काय करावं काही कळत नाही, आता काय करायचं, मला सांभाळून घ्यावं लागेल. आता परी मात्र सत्याकडे बघू लागते. तेवढ्यात निरूपा येते आणि म्हणू लागते, सत्य बाळा तुझ्या हाताला लागलं होतं बरं आहे की नाही? आता अजूनही हात दुखतोय का? म्हणून चुकून उडालं असेल. परीजी मी तुमच्यासाठी दुसरं ताट आणते. तेव्हा परी म्हणू लागते, नो नो चालेल, काय एक पनीरचा तुकडा उडालाय ना, आणि तसंही पनीर मला आवडतं, मी खाईल. आता सत्याच्या ताटातला जो तुकडा उडालेला असतो पनीरचा, तो आता इथे परीने खाल्लेला असतो. आता पंकज मात्र या परीकडेच बघू लागतो. त्याच वेळेस आता निरूपा म्हणू लागते, सत्या बाळा मी तुला भरवते, तुझ्या हाताला लागलंय ना? आता निरूपा स्वतः सत्याला जेवण भरवत असते. सत्या मात्र प्रेमाने डोळे भरून आपल्या आईकडे निरूपाकडे बघू लागतो. आता सत्याला पाठीमागचे क्षण आठवतात, जेव्हा निरूपा त्याच्या समोरचं ताट हिसकावून घ्यायची, त्याला जेवायला देत नसायची, आणि आज निरूपा त्याला प्रेमाने भरवते. हे बघून आता सत्यालाही बरं वाटतं. आजी, सुधाकर भाऊ, मीरा सगळेजण आता सत्य आणि निरूपाकडे बघत असतात. त्याच वेळेस निरूपा पुन्हा आता इन्व्हेस्टमेंट करण्याचा विषय काढणार. तेच आता परी म्हणू लागते, वा मीरा अगं किती छान झाली पनीरची भाजी, तुझ्या हाताला ना खूप छान चव आहे. सुधू मला अशीच सून हवी होती. आता निरूपालाही धक्का बसतो. तेव्हा पंकज मनाशीच म्हणू लागतो, अशीच सून हवी होती म्हणजे? बस सत्याला बाळा काय म्हणतेस, मीराला सून काय मानते, नेमकं हे काय चालू आहे? काहीतरी गडबड वाटायली. आता निरूपा तिकडनं आतमध्ये निघून जाते, आणि आता तोऱ्यातच निरूपाचं पाणी पिण्याचं काम चालू असतं. तेवढ्यात पंकज येतो आणि लागतो, मम्मा
बाहेर काय चालू आहे बघतेस ना. तेव्हा निरुपा लागते बघते ना, या परीला इथे इन्व्हेस्टमेंट करायची होती ना, पण नाही, तो विषय काढला की दुसराच विषय घेऊन पळते आणि बोलणं टाळते. आणि यांचं तर काय नवीनच चालू आहे आल्यापासनं, परी 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 करत असतात. बघतेस मी यांच्याकडे. त्याच वेळेस पंकज लागतो, म्हणजे मम्मा मला जो डाऊट येतोय तो तुलाही येतोय का. तेव्हा निरुपा मला लागते कसला डाऊट. त्यावर लगेच आता पंकज लागतो, मम्मा अगं या परीचं बाबांचं काय चाललंय तुला कळतंय ना, आणि तुझं काय चाललंय मम्मा. तेव्हा निरुपा लागते, गपरे, हे सगळं मी तुझ्यासाठी करते, तुला मोठं झालेलं मला बघायचंय. अरे म्हणून तर त्या परीने इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे ना आपल्याकडे, नाहीतर करायची त्या मीराकडे. त्या मीराचं जरा जास्तच कौतुक करते म्हणून मला टेन्शन आलंय. त्याच वेळेस पंकज लागतो, मम्मा अगं ते जाऊ दे, अगं तुला दुसरं दिसत नाही आहे का. तेव्हा निरुपा लागते, दुसरं काय म्हणायचंय. तेव्हा पंकज लागतो, मामा मला एक सांग, सत्याचा तू नेहमी रागराग करते, त्याच्यावरती ओरडत असते, कारण तू तुझा मुलगा नाही आहे ना. तू तुझा मुलगा आहे का मम्मा, सांग ना. आता निरुपाला राग येतो. तेव्हा निरुपा लागते, गप्प बाईस, तुला जे स्पष्ट विचारायचं ना तेच विचार, भलतेच प्रश्न विचारू नको. तेव्हा लगेच पंकज लागतो, बरोबर ठीक आहे मम्मा, मला काय वाटतं, हा सत्या सुधाकर आणि परीचा मुलगा आहे, कारण या सत्याच्या सगळ्या सवयी या परीशी मॅच होत आहे, तू नीट बघ. आता निरुपाई या गोष्टीचा विचार करू लागते. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, आता मात्र अर्ध्या रात्री सत्या घरातनं बाहेर पडलेला असतो आणि त्याच्या पाठीमागे परीही घरातनं बाहेर पडते. त्याच वेळेस पंकज देविकाला आता रूममधनं बाहेर आणतो आणि लागतो, बघ बघ देविका, तुला एक सत्य सांगायचं आहे, ही परी या सत्याची आईच आहे, ती बाबांची फक्त मैत्रीण नाही तर आधीची गर्लफ्रेंड दिसती, आणि त्या दोघांचा हा सत्या मुलगा तुला बघायचंय. त्या परीचं सत्य तिचं पितळ उघडं पाडायचं असेल ना, तर आपल्याला हिचा पाठलाग करावाच लागेल. चल, असे म्हणत आता पंकज आणि देविका परीचा पाठलाग करण्यासाठी निघालेले असतात. तर त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.